आगामी 2026 मधल्या महानगरपालिका निवडणूक यावेळी मतदारांसाठी थोडी वेगळी आणि महत्त्वाची ठरणार आहे. कारण या निवडणुकीत मतदारांना एक नाही, दोन नाही, तर तब्बल 4 मतदान करावं लागणार आहे. नेमकं मतदान कसं करायचं आणि 4 मतदान का, बघूयात सविस्तर. यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत मतदारांना 4 नगरसेवक पदांना मतदान करायचं आहे. ते का? तर यापूर्वी महानगरपालिका निवडणूक वॉर्ड निहाय लढली जायची. आता 4 वॉर्डचा एक प्रभाग झालेला आहे. त्यामुळे ही निवडणूक प्रभाग निहाय लढवली जाते. प्रत्येक वॉर्डचा एक नगरसेवक असे 4 मतदान यावेळी आपल्याला करायचं आहे. मतदान केंद्रावर कमीत कमी 2 किंवा जास्तीत जास्त 4 ईव्हीएम असू शकतील. प्रत्येक ईव्हीएम रंगानुसार विभागले असतील. पांढरा, गुलाबी, पिवळा आणि निळा हे 4 रंग म्हणजे 4 वेगवेगळे उमेदवार. प्रत्येक मशीनवर उमेदवाराचं नाव आणि त्याच्या समोर त्याचं निवडणूक चिन्ह असेल. यात तुम्ही एकाच पक्षातले उमेदवार यांच्या समोरचं बटन दाबा किंवा वेगवेगळ्या पक्षातले उमेदवार यांच्या समोरचं बटन दाबा. तो पूर्णपणे मतदाराचा निर्णय असेल. यावर कुठलंही काही बंधन नाही. एक गोष्ट मात्र लक्षात ठेवण्यासारखी आहे. तुम्हाला 4ही रंगांमधील म्हणजेच 4ही वॉर्डामधील उमेदवारांना मतदान करणं हे आवश्यक आहे. जर एखाद्या वार्डातील उमेदवाराला तुम्हाला मतदान करायचं नसेल तर तिथं नोटा हा पर्याय सुद्धा तुम्हाला निवडता येऊ शकतो. 4ही मतदान केल्यानंतरच तुमची मतदानाची प्रक्रिया ही ग्राह्य धरली जाईल. जर तुम्ही यापैकी एखादं मतदान केलं नाही तर प्रक्रिया ही ग्राह्य धरली जाणार नाही आणि जितकं मतदान केलं आहे ते सुद्धा वाया जाऊ शकतं. तेव्हा आपल्या प्रभागातील विकासासाठी सजग राहून योग्य उमेदवाराची निवड नक्की करा आणि मतदानाचा आपला हक्क बजावा.